गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मित्रांनो, या गणेशोत्सवामध्ये आपण ह्या गणपती बाप्पाचं 360 डिग्री दर्शन घेतलेलं आहे. आपण गणेश चतुर्थी का सेलिब्रेट करतो, ऋषीपंचमी म्हणजे काय, इथपासून अगदी सर्वात प्रथम गणपतीच्या पूजनाला महत्त्व का, गणपतीचा मंत्र आपण शुभकार्याच्या आरंभी का उच्चारतो, इथपासून गणपतीला मोदकच का आवडतात, गणपतीचं वाहन मूषकच का आणि गणपतीचं आसन कुठलं. आणि अगदी लेटेस्ट एपिसोड जो आपला होता गेला तो म्हणजे गणपतीचा सगळ्यात पवित्रतम महन मंगलमय असं जे गणपतीचं स्तोत्र आहे अथर्व शीर्ष, त्याच्यावरती आपण भाष्य केलेलं आहे. परंतु एक गोष्ट मात्र राहूनच गेली नाही का. ऑफकोर्स येस, गणपती बाप्पाची आरती. की गणपती म्हटलं, गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात पहिलं ते आठवतं. गणपती बाप्पा म्हटलं की सुख करता दुःख हरता ही आरतीच आठवते. आणि एक फेनोमेना आहे. कसला फेनोमेना, तर लहानपणी जेव्हा आय बिलॉंग टू दॅट एरा वेअर टूथपेस्ट वॉज रेफर्ड ॲज कोलगेट. म्हणजे टूथपेस्ट दे असं कोणी म्हणायचं नाही, कोलगेट दे. मग ती क्लोजअप असू दे किंवा आणखी कुठली असू दे, मेसवाक असू दे, कुठली असू दे, कोलगेट दे. सो टूथपेस्टचं सर्वनाम झालेलं कोलगेट. तसंच आहे मित्रांनो, आरती म्हटलं की सुख करता दुःख हरता. मग ते सत्यनारायणाची पूजा असू दे, रुद्राची पूजा असू दे, गणपती गणेशोत्सव असू दे किंवा नवरात्र असू दे, कुठलाही उत्सव असू दे किंवा दत्त जयंती असू दे, रामनवमी असू दे, कृष्णाष्टमी असू दे, सगळ्यात पहिल्यांदा आरती म्हटलं की मुखातनं काय येतं, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. याचाच अर्थ काय, ही जी गणपतीची आरती आहे ही आरती या संकल्पनेशी एकरूप झालेली आहे. जसं कोलगेट इज टूथपेस्ट, टूथपेस्ट इज कोलगेट, तसं आरती सुख करता दुःख हरता असं हे गणित झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे धिस सिरीज ऑफ गणेशोत्सव ही जी आपली एपिसोड्सची मालिका आहे, विवेचनाची मालिका आहे, ती गणपतीची आरतीशिवाय त्याला पूर्णत्व येणं शक्य नाही. आणि हेच आपण हा असा एपिसोड करत आहोत. मला माफ करा, कारण आज म्हणजे अगदीच गुरुवार आहे, उद्या विसर्जन आहे, अनंत चतुर्दशी. त्याच्यामुळे आय मे नॉट हॅव इनफ टाईम टू एडिट अँड ऑल. त्याच्यामुळे जसं आहे रॉ तसंच मी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे आधीच सर्व श्रोत्यांना विनंती आहे की अधिकते सरते आणि न्यूनते पुरते हे करून घ्या आणि आपण सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या या आरतीला. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हात्रे नावाचे जर कोणी असतील तर त्यांनी कृपया एक काळजी घ्या. आपल्या मुलाचं नाव युजली आपण कसं पत्रिकेमध्ये बघून करतो, आता द अक्षर आलं की आपण काय आपल्या मुलांची नावं दाऊद वगैरे ठेवत नाही. सर मोस्ट कॉमन नेम इज दर्शन. तर दर्शन नाव ठेवताना जरा विचार करा म्हात्रे नावाच्या आडनावांनी, कारण मग ते काय होतं, दर्शन म्हात्रे होतं आणि दर्शन म्हात्रे आलं की त्याच्या पुढे आपोआप प्रत्यय लागतो, कामनापूर्ती. त्याच्यामुळे ती रिस्क घ्यायला जर तयार असाल आपल्या मुलाला दर्शन म्हात्रे मन कामनापूर्ती, तर बाय ऑल मीन्स मुलाचं नाव आपण दर्शन ठेवू शकता. किंवा गणपतीमध्ये सगळ्या वंदना नावाच्या मुलींची सुद्धा पंचायत होते, कारण त्या असतात आरती करत, परंतु सगळे जे आरती जे म्हणत असतात ते त्या वंदनेला जिथून कुठे बसलेला आहे तिथून उचलून फळीवरती ठेवतात, कारण फळीवर वंदना. त्याच्यामुळे ती वंदना अख्खे 10 दिवस गणपतीच्या फळीवरती बसलेली असते. आणि नुरवी पूर्वी प्रेम, ते कसले पूर्वीचं प्रेम कोणाला आठवतं. अशा बऱ्याच काही गमती जमती आहेत की दोज कम इनहेरंटली विथ गणपती बाप्पाची आरती. तर आज आपण त्या सगळ्यांचा उहापोह करणार आहोत. ते काय आहे ते, सो लेट्स गेट स्टार्टेड. ऑफकोर्स रामदास स्वामींनी ही आरती लिहिलेली आहे. आपण आरती ह्या कॉन्सेप्टवरती वेगळा एपिसोड करणार आहोत, परंतु एक थोडंसं आपल्याला तिची लिंक मिळावी म्हणून. तर आरती मुळात काय आहे, आरती आपण जी गातो ती आरती की जी क्रिया करतो ती आरती. तर मुळात विच वन इज ओरिजिनल, सगळ्यात पहिलं कुठलं, तर सगळ्यात पहिलं ते जे कर्म आहे आरतीचं आपण, कारण ती षोडशोपचार जी पूजा आपण करतो, पुराणांनी जे डेव्हलप केलेलं आहे त्या षोडशोपचारामध्ये आरती दिवा दाखवणं हे एक उपचार आहे. आणि तो दिवा दाखवताना आपण असं वर्तुळाकार ते फिरवतो, ती आरती. परंतु ती आरती करताना आपल्या मनामध्ये तो भाव दाटत नाही. ज्या भावानी आम्ही ते कवायत करायची आहे, ते जे कर्मकांड करायचं आहे ते करताना एक भाव मनात निर्माण झाला पाहिजे, तो होत नाही. आणि म्हणून त्याकरता संत मंडळींनी काय केलं की त्यांनी आरतीची कवनं लिहिली.
की मग ती कवनं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या शब्दांबरोबरती, त्या अर्थाबरोबरती तो भाव माझ्या मनामध्ये उमटत जातो आणि मग त्या आरतीला पूर्णत्व येतं. परंतु गंमत अशी होते की संतांनी जरी मराठीमध्ये लिहिलेले असले तरी ते प्राकृत आहे, तत्कालीन मराठी आहे. बऱ्याचशा शब्दांचे अर्थ आपल्याला लागत नाहीत, त्याच्यामुळे ते यांत्रिकपणे ती आरती होते आणि मग वंदना फळीवरती जाते. तर हे होऊ नये म्हणून आपण सरळ सरळ ह्या आरतीचा अर्थ जाणून घेणार आहोत, की जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा मी आरती करत असू किंवा टाळ्या जरी वाजवत असू तेव्हा तो भाव जो आहे त्या शब्दांबरोबरचा तो आपल्या मनामध्ये त्याचा अर्थ उमटो आणि त्यांनी माझा तो भाव जागृत हो आणि बस तो भावच मला अर्पण करायचा आहे त्या गणपतीच्या चरणांवरती. सो हिअर वी गो. काय म्हणतात रामदास स्वामी? सुखकर्ता दुःखहर्ता. सगळ्यात पहिली ओपनिंगच केलेली आहे. या गणपतीच्या कार्याचे दोन प्रभाव आहेत. कुठले? सुखकर्ता आणि दुःखहर्ता. तो सुखाची वृद्धी करण्याकरताच आलेला आहे आणि विघ्न जे आहेत, जे जे काही हिंड्रन्स आहेत, जे जे काही बॅरियर्स आहेत, त्या सगळ्यांचं निर्दळण, त्या सगळ्यांचं हरण करण्याकरताच तो गणपती बाप्पाचा मुळात जन्म झालेला आहे. तर असा तू सुखकर्ता आणि दुःखहर्ता. वार्ता विघ्नाची. आता ह्याचा अर्थ तर काय लागत नाही. वार्ता विघ्नाची म्हणजे काय? पुढे तर नुरवी प्रेम. आता हे नुरवी प्रेम थोडीशी टोटल लागत नाही, तर इथे फोड करायला लागेल आपल्याला, तर आपल्याला अर्थ लागेल वार्ता विघ्नाची नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे हा गणपती बाप्पा, त्याची कृपा जर का मला मिळाली, कृपा मला प्राप्त झाली, कृपा जयाची काय करते? वार्ता विघ्नाची नुरवी. गणपती बाप्पाची कृपा माझ्यावरती झाली की माझ्या आयुष्यात काय उरत नाही? विघ्नाची वार्ता उरत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे? पूर्वी प्रेम. म्हणजे एक जे आहे ते उरत नाही आणि दुसरं जे आहे ते पुरत नाही ॲज इन भरपूर मुबलक प्रमाणात मला मिळतं. काय? प्रेम. मला जेवढं हवं आहे, जेवढी डिमांड तेवढा सप्लाय आहे. कसला? प्रेमाचा. तर सुखकर्ता दुःखहर्ता, तुझी कृपा मला प्राप्त झाल्यावरती माझ्या जीवनातली दुःखाची वार्ता नष्ट होणार आहे. जे आपल्याकडे हल्ली सूत्र असतात, दुःखाची कुठे विघ्न झालं की ते वार्ता द्यायला येतात, तर हे सूत्रांचं काम जे आहे ते बेरोजगार होणार आहेत. कारण वार्ता विघ्नच उरणार नाही आहे, तर विघ्नाची वार्ता उरणार नाही आणि मला जे काही प्रेम हवं आहे ते अखंडपणे मला मिळत राहणार आहे. पुढे गणपतीचं वर्णन केलेलं आहे. काय? सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. त्याच्यामुळे थोडासा इफेक्ट दिलेला आहे शेंद्री कलरचा. मी पण कुर्ता घातलेला आहे. तर गणपती बाप्पाचा सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, सर्वांगावरती त्या शेंदुराची उटी तुला लावलेली आहे, उटीने तुला लेपन केलेलं आहे आणि कंठी झळके माळ मुक्ता फळांची. आता मुक्ताफळ हा शब्दच आपण मुळात कशासाठी वापरतो? कोणाच्या तोंडामधनं काय जे शब्द येतात त्याच्याकरता वापरतो. काय? मुक्ताफळं उधळली आहेत. त्याच्यामुळे मुक्ताफळ शब्दाचा खरा अर्थच आम्ही विसरून गेलेलो आहे. परंतु गणपती म्हटलं की एक गाणं संध्याकाळी लागतं आणि त्याच्यावरती सगळे फेर धरून नाचतात. गाणं कुठलं? अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. मोत्याची माळ. तर गणपतीच्या कंठामध्ये काय आहे? मोत्याची माळ आहे. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके ती लकाकत आहे मोत्यांची माळ मुक्ता फळांची. जयदेव जयदेव जय जयकार असो कोणाचा, जय मंगलमूर्ती. आता ही गणेशाची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे? तो बाल गणेश आहे. बाल गणेशाचं वर्णन केलेलं आहे. तर गणपती तुझं जे समग्रपणे जी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभं राहते ती कशी मंगलमय मूर्ती आहे. आता इथे आपण हा इथे करा बघतो आहे. करा काय आहे? आपण जो कलश आहे, मंगल कलश, तो आपण का ठेवतो पूजेच्या वेळेस? त्याच्यावरती आपण कुठले उपचार करत नाही, पण तो ठेवलेला असतो पूजेमध्ये. का? कारण तो मंगल स्पंदन उत्पन्न करतो. ते मंगल चिन्ह आहे. आपण स्वस्तिक काढतो. का काढतो? ते मंगल चिन्ह आहे. ओम काढतो, मांगल्य आहे. तसंच हा गणपती, तुझी मूर्ती काय आहे? ती स्वतःच बाय इटसेल्फ इनहेरंटली ती मंगल आहे आणि म्हणून गणपती बाप्पाला मंगलमूर्ती म्हटलेलं आहे. जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. तुझ्या केवळ दर्शनाने माझ्या मनातल्या कामना ज्या आहेत त्याची पूर्तता होणार आहे. आता मनामध्ये मला गाडी बंगला पाहिजे असेल तर ते काही गणपतीचं बाप्पाचं दर्शन झाल्या मला काही मिळणार नाही आहे.
थोडंसं कॉन्टेक्च्युअलाइज मला इथे करायला पाहिजे. तर मन कामनापूर्ती कशी मंगलमय मूर्ती आहे. माझ्या मनाला काय हवं आहे, आपण जर का आत्ता कॉन्टेक्च्युअलाइज करायचं म्हटलं आत्ता ह्या टेक जनरेशनमध्ये, तर आमच्या हातात सतत मोबाईल असतो. का मोबाईल असतो? कारण मग गेम खेळ, कुठला तरी व्हिडिओ पहा, यूट्यूबवरती जा, कुठला तरी व्हिडिओ बघा. का? कारण आम्ही जाणत नाही, परंतु आमचं मन जे आहे ना, मन इज क्रेविंग फॉर इट. त्याला ते अजून पाहिजे. काय पाहिजे? डोपामिन. हे डोपामिन नावाचं केमिकल आहे, ते माझ्या शरीरामध्ये रिलीज होतं आणि ते रिलीज झाल्यानंतर माझी जी मनाची जी गरज आहे ना, ती भागते. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण असलं काहीतरी करत राहतो. मग कोणी काही व्यसनं करतो किंवा काय करतो, त्यांनी काय अचीव करत असतो एंड ऑफ द डे, तो जो एक फॉल्स सेन्स ऑफ प्लेझंटनेस जो आहे ना, तो आपण त्याच्या शोधात असतो. आपलं मन जे आहे ते त्याच्या शोधात असतं. त्याच्यामुळे जर का सूक्ष्म रूपाने आपण बघितलं तर आपलं मन कशाची कामना करतं आहे? दॅट सेन्स ऑफ प्लेझंटनेस, दॅट एक्स्टॅटिक स्टेट. आणि इथे काय म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी? दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. तुला मी पाहिलं, माझी जर का गणपती बाप्पावरती अविचल श्रद्धा आहे, तर त्या मंगलमूर्तीला पाहिलं की माझ्या की माझा शरीर जे आहे, माझा शरीरामधले एन्झाईम्स जे आहेत ते डोपामिन रिलीज करणार आहेत आणि माझ्या मनाची तृप्ती होणार आहे. डोळे भरून मी फक्त तुला पाहणार आहे आणि त्यांनी माझी मनाची कामना आहे, तुझ्या दर्शनाची इच्छा, ती पूर्ण होणार आहे. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. आता पहिल्या चरणाकडे येऊया, पहिल्या कडव्याकडे येऊया. ध्रुवपद झालेलं आहे. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. जो फरा आहे म्हणजे काय? तो मुकुट असतो. आपण जर का बघितलेलं बाळकृष्ण किंवा आपण काय म्हटलेलं आहे, बाळ गणपती आहे हा. लहान मुलांचा किंवा राजकुमारांचा जर का आपण मुकुट बघितला, तो कसा असतो? अत्यंत साधा असतो. अशी पट्टी आणि तो असा मुकुट असतो इथे, आणि त्याच्यामध्ये फक्त एक काय असतो? एक मध्ये हिरा असतो, राईट? तो खोचलेला असतो. तसंच गणपतीचं वर्णन केलेलं आहे. काय केलेलं आहे? गौरी कुमारा. तू गौरीचा कुमार म्हणजे बाल गणेशच इथे अपेक्षित आहे. रत्न खचित फरा. तुझा जो फरा आहे तो कसा आहे? रत्न. त्याच्यामध्ये रत्न जडवलेलं आहे. रत्न खचित फरा तुझं गौरी कुमारा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. चंदनाची उटी, पण कशी? कुंकुम आणि केशर मिश्रित. त्यांनी तुला अर्चन केलेलं आहे, त्यांनी तुला लेपन केलेलं आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. तुझा जो मुकुट जो परिधान केलेला आहेस तो कसा आहे? असंख्य हिऱ्यांनी जडलेला आहे आणि शोभतो बरा. बरा म्हणजे नॉट सोसो, बरा म्हणजे उत्तम. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. म्हणजे एक तर गोष्ट जी आहे ती गणपतीनी शिरावरती धारण केलेली आहे, तो मुकुट, तो कसा आहे? रत्नजडित. आणि दुसरी गोष्ट जी पायामध्ये अँकलमध्ये धारण केलेले आहेत, अँकलेट्स, काय? ती नुपुर म्हणजे काय? ते पैंजण, आणि त्यांचा मंजूळ असा आवाज होत आहे. ऋण झुण ऋण झुण ऋण ऋण झुण ऋण झुणू रे भ्रमरा. ह्याच्यातून जो प्रतीत होतो ना ऋण झुणू, तोच त्याचा अर्थ आहे. तो जो मंजूळ नाद, ती मंजूळ मुवमेंट जी होते, हालचाल होते आहे तुझ्या पायातल्या त्या घुंगरांची, त्या नुपुरांची, आणि त्यांनी तो मंजूळ ध्वनी उत्पन्न होत आहे. ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. पुढे काय म्हणतात? आता गणपतीचं वर्णन केलेलं आहे. कसं? लंबोदर पीतांबर. फळीवर वंदना आहेच बसलेली, तिच्याकडे आपण येणारच आहोत. लंबोदर. आता उदर म्हणजे पोट, हे खूपच ढोबळ त्याचं ट्रान्सलेशन झालं. आपण काय म्हणतो? स्टमक फुल, माझं पोट भरलं. म्हणजे काय? हे पोट भरलंय का? नाही. म्हणजेच काय? माझी तृप्ती झालेली आहे. पचवतं कोण? जठर. गणपतीचं अजून एक नाव आहे लंब जठर. त्याला म्हणतात ओम लंब जठराय नमहा. म्हणजे इथे उदरचा अर्थ काय आहे? तर जठर, द स्टमक, जे पचवण्याचं काम करतं. आणि त्या अर्थाने लंबोदर म्हणजे काय? की तुझी पचवण्याची कॅपॅसिटी खूप मोठी आहे. काय पचवतोस तू? एक्सेसिव्ह. असं काय पचवतोस? तर एक्सेसिव्ह म्हणजे रॉंग डुईंग आहे ते तू पचवतोस.
राईट. आपण गणपतीचं बघितलेल्या हातातली 4 आयुधं ती कशासाठी आहेत? मला सत्कर्माकडे प्रवृत्त करायसाठी आहेत. माझा आहार, विहार, आचार आणि विचार ह्या 4ही पाकळ्यांवरचं ते गणपतीचे 4 हातामधली आयुधं ती प्रभाव केंद्र आहेत. आणि व्हॉट दे आर एन्श्युरिंग की माझा जो आहार शुद्ध असेल, माझा आचार शुद्ध असेल, माझा विचार शुद्ध असेल. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जी काही अशुद्धी राहते ना, ती अशुद्धी पचवण्याकरिता हे गणपती बाप्पा तुझं लंब उदर आहे, तुझं उदर जे आहे ते मोठं आहे, त्याच्यामुळे मी कितीही रॉंग डुईंग केले, परंतु जर मी तुझ्या चरणाशी शरणागत असेल तर माझी सगळी पापं जी आहेत ही गणपती बाप्पा तू अगदी खुशीने पचवणार आहेस. पितांबर. आता पितांबर हा जो रेफरन्स आहे हा त्या परमात्म तत्वासाठी केला जातो. आपल्याला शिवशंभूला कधी रेफरन्स दिसणार नाही आहे पितांबर. जिथे जिथे ओंकाराचा रेफरन्स आहे, ओंकार, महाविष्णू, साधारणपणे आपण ओंकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो. मग राम असेल, कृष्ण असेल, महाविष्णू असेल किंवा गणपती असेल, ही परमात्म्याची जी कुठली कुठली रूपं आहेत त्यांना आच्छादन कशाचं आहे? त्यांना आच्छादन फक्त पितांबरच करू शकतो. आणि भगवान शंकर राहिले, भगवान शंकराला कसलं आच्छादन आहे? तर भगवान शंकर दिगंबर आहेत. त्यांना कोणीही वस्त्र घालू शकत नाही, फक्त दिशाच त्याला आच्छादू शकतात. असा तो भोळा सांब आहे आणि त्याचा पुत्र असणारा गणपती कसा आहे? पितांबर आहे. लंबोदर पितांबर फणीवर बंधना. आता आपण लहानपणी करदोडा घालतो ना, त्याला कटीवरती घालतो, त्याला करदोडा का म्हणतात किंवा करगोटा पण म्हणतात काही ठिकाणी, का मला आय डोंट नो. पण तो जो आहे तो करदोडा जो बांधतो आपण तो दोऱ्याचा बांधतो, पण गणपती बाप्पांनी कशाचा तो बांधलेला आहे? जसा शिवशंकरांनी गळ्यामध्ये धारण केलेला आहे नागेंद्र हाराय, तसा गणपती बाप्पांनी काय केलेलं आहे? फणीवर बंधना. हे जे बंधन आहे कटीवरती ते त्या फणीवराचं आहे. आलं लक्षात? ज्याला फणा आहे, फणा कोणाला आहे? नागाला फणा आहे. तर तू कमरेभोवती कशाचं बंधन घातलेलं आहेस? नागाचं बंधन घातलेलं आहेस. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड. जी सोंड सरळ आहे, मात्र जे मुख आहे, जे तोंड आहे ते कसं आहे? वक्र आहे. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. आता हे बघा, गणपतीच्या मनोमय देहाचं वर्णन आहे मित्रांनो. आपण बघितलेलं आहे गणपतीच्या रूपाचं वर्णन म्हणजे काय? त्याच्या स्थूल देहाचं नाही, त्याचं आविष्करण जे आहे परमात्म्याच्या कुठल्याही रूपाचं ते एक्झिस्टन्सचं वर्णन आहे. काय म्हटलेलं आहे? तुझी सरळ सोंड आहे आणि वक्रतुंड आहे. ती सोंड जी आहे ती एंडमध्ये थोडीशी तिरपी झालेली आहे. त्याच्यामुळे मूर्तिकारांनी विशेषतः ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे गणपतीची मूर्ती बनवताना. त्यासाठीच कदाचित त्याचं पाठ्यपुस्तक, त्याचं मॅन्युअलच कदाचित रामदास स्वामींनी या आरतीच्या रूपाने दिलेलं आहे की जेव्हा मी मूर्ती बनवतो तेव्हा काय पाहिजे? पितांबर. आता आपण प्रेमापोटी कोणी जांभळ्या रंगाचा, निळ्या रंगाचं ते धोतर नेसवतात गणपती बाप्पाला, परंतु मूळ जे आहे, जे प्राकट्य आहे त्याच्यामध्ये काय आहे? पितांबर. ते पिवळ्या रंगाचंच. पिवळा म्हणजे तो पण कुठला? सूर्याच्या किरणांवाला पिवळा, त्याच्यातला तो सोनेरी ते वस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे. आणि नागाचं बंधन आहे आणि रत्नखचित तो फरा आहे आणि पायामध्ये ती रुणझुणती नुपुरंसुद्धा आहेत. गळ्यामध्ये काय आहे? मुक्ता फळांची माळ आहे. हे सगळं ती मूर्ती जी गणपती बाप्पाची त्याचं समग्रपणे दर्शन घडवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त मूर्ती जर मी आणली आणि त्याचं जर स्थापन केलं तर बेस्टच आहे. बट इट शुडंट मॅटर. एंड ऑफ द डे माझा भावच महत्त्वाचा आहे. राईट. सो आपल्या आरतीकडे आपण लेट्स गेट बॅक टू इट. फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. 3 नयन. कुठले नयन? 2 नयन तर माझे जे आहेत जे लौकिक नयन आहेत. आणि तिसरं नयन कुठलं? प्रज्ञानयन, त्या बुद्धीचं नयन. गणपती बुद्धीचा दाता आहे, त्याच्यामुळे तिसरा नयन त्याच्याकडे आहे, तो बुद्धीचा आणि त्याच्या कार्याचा. कुठलं? सुखकर्ता आणि दुःखकर्ता. हे जे कार्य आहे ते कुठे कार्य आहे? बसलेलं आहे गणपतीच्या प्रज्ञेमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये. आपण बघितलं त्या अनुसूया मातेने दान दिलेलं आहे त्या तत्वाचं. तर ते गणपतीचं तिसरा नयन आहे. त्याच्या फिजिकल बॉडीचं का नाही, त्याच्या मनोमय देहाचं. 3 नेत्र आहेत. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना. आता काही काही जण ती प्रेमवीर असतात किंवा प्रेमवीरसुद्धा असतात, त्यांच्यासाठी तो सजना होतो. दास रामाचा वाट पाहे सजना. तर तसं सजना किंवा सजणी वगैरे असं काही नसतं. तर तो सदना, सदन म्हणजे घर.
तर मी माझ्या घरामध्ये तुझी वाट पाहत आहे. दास रामाचा. कोण? रामदास स्वामी. म्हणजेच काय, ते स्वतःला भूषण मानलेलं आहे त्यांनी त्या प्रभू श्री रामचंद्रांचा दास म्हणवण्यातच. तर तो दास रामाचा वाट पाहे सजना, घरी तुझी वाट पाहत आहे. कशासाठी? संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. संकष्टी नव्हे, संकष्टी पावावे म्हटलात तर फक्त संकष्टीच्याच दिवशी तो येणार. चालेल का? नाही चालणार. राईट? संकटी पावावे. मग ते संकट कधी येवो, संकष्टीला येवो, विनायकीला येवो, एकादशीला येवो, कधी येवो, पौर्णिमेला येवो, कधीही माझ्यावरती संकट ओढवलं तर तेव्हा मी जी तुला साथ घालेन त्या साधेला तू मला पटकन प्रतिसाद दे आणि माझ्यावरती प्रसन्न हो. मला पाव, पाव अगेन, पाव इज माझ्यावरती प्रसन्न हो. संकटी पावावे. राईट? माझ्यावरती प्रसन्न हो, मला पाव. निर्वाणी रक्षावे. जेव्हा मी हयात आहे तेव्हा हयातीमध्ये असताना माझ्या संकटामध्ये तू माझं रक्षण करावंस. आणि जेव्हा निर्वाणाची वेळ येईल तेव्हा काय करायचं? तुकाराम महाराज काय म्हणतात? याचसाठी केला होता अट्टाहास, अखेरचा दिस गोड व्हावा. तर निर्वाणी तू माझं रक्षण कर. जेव्हा निर्वाणाची वेळ येईल तेव्हा तूच माझं अस्तित्व जे आहे, जो माझा प्राण जो आहे तो या देहामधनं निघून जाणार आहे, तर त्या प्राणाचं, त्या ज्योतीचं, त्या प्राणज्योतीचं रक्षण तू कर. आणि मित्रांनो, आपण मुळात आरतीच का करतो? आरती करतो म्हणजे काय करतो? आरती हे कसलं प्रतीक आहे? आपण म्हणतो ना, तुझ्यावरती जीव ओवाळून टाकावासा वाटतो. तर तुझ्यावरती जीव ओवाळून टाकावासा वाटतो, तर हा जो जीव ओवाळणं आहे ना, त्याचंच प्रतीक आहे आरती. आपण करतो म्हणजे काय करतो? आपण त्या भगवंतावरती जीव ओवाळून टाकतो. पण आपण काय क्रेनवरती बसून असं फिरणार का गणपती बाप्पाच्या भोवती? तर नाही. राईट? प्रतिकात्मक आहे. मग काय जीव म्हणजे काय? आपण जिवंत आहोत. त्याचं लक्षण काय आहे? त्याचं लक्षण एक असं आहे की आपली बॉडी गरम आहे. 37 डिग्रीज इज द टेम्परेचर ऑफ अ ह्युमन बॉडी. याचाच अर्थ काय? जिवंतपणाचं एक लक्षण काय आहे की वॉर्मथ. आपल्या बॉडीमध्ये ती वॉर्मथ आहे, ती उष्णता आहे. राईट? तो अग्नी आहे. आणि जेव्हा आपण ते निरांजन पेटवतो त्याचा जो अग्नी म्हणजेच काय? ती माझी प्राणज्योत, माझ्यामध्ये जे प्राणतत्व आहे त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे ते निरांजन आहे. आणि ते निरांजन मी असं गोलाकार, वर्तुळाकार गणपती बाप्पा भोवती फिरवतो. म्हणजेच काय? मी गणपती बाप्पा तुझ्यावरती माझा जीव ओवाळून टाकत आहे. आणि तू काय कर? निर्वाणी रक्षावे. ही जी ज्योत आहे त्या ज्योतीला प्रोटेक्ट करण्यासाठी तू निर्वाणीच्या वेळेस ये. तर मित्रांनो, अशी ही अत्यंत सुंदर आणि उत्कट गणपती बाप्पाची आरती आहे की ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या कार्याचे प्रभाव दिलेले आहेत, त्याच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. खरं तर ॲज आय सेड, मूर्तिकारांसाठी ते मॅन्युअलच ठेवलेलं आहे की गणपती बाप्पाची मूर्ती साकार करताना ती कशी असायला हवी. आणि गणपती बाप्पाकडे इतकं उत्कट आणि इतकं सुंदर, इतकं मधुर मागणं मागितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी घरीच बसून वाट बघणार आहे. आणि म्हणून तो गणपती बाप्पा माझ्या घरी येतो. बघा, मी त्याच्याकडे जात नाही, तो गणपती बाप्पा माझ्याकडे येतो. तर मी घरी बसूनच त्या बाप्पाची वाट बघणार आहे. आणि बस मित्रांनो, हा भाव जेव्हा आपण आरती करू तेव्हा त्या शब्दांमधनं, त्या अर्थामधनं तो भाव आपल्या मनामध्ये उमटो. हीच या गणपती बाप्पाच्या चरणांशी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि उद्या विसर्जन आहे, तर विसर्जनसुद्धा सगळ्यांनी आपण जोरदार धूमधाममध्ये करूया. आणि बस मी धन्यवाद देतो, मनापासून मी आभार मानतो या गणपती बाप्पाचे की त्यांनी, तोच माझ्या वाचेचा प्रवर्तक आहे, हा सद्गुरू जो आहे तोच माझ्या बुद्धीचा प्रवर्तक आहे. बस त्यांनी जे सुचवलेलं आहे, जी बुद्धीला प्रेरणा दिलेली आहे, तीच या मुखावाटे बाहेर पडलेली आणि तुमच्यापर्यंत पोचलेली आहे मित्रांनो. तर काय म्हणू, बस खरंच आभार मानतो या गणपती बाप्पाचं की त्याची कृपा जी आहे, त्याचा वरदहस्त जो आहे तो असाच माझ्यावरती राहू दे आणि ऑफकोर्स आपल्या सर्वांवरती तो राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.